दादा, संबंध महाराष्ट्राचं आणि हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि आपल्या भगवंत नगरीमध्ये देखील गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंती अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आणि थाटामाटामध्ये साजरी केली जाते. तर बार्शीमध्ये जे शिवसृष्टी आहे तर या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. तर नेमक्या कशा प्रकारचे कार्यक्रम असतील, काय सांगाल याबद्दल? प्रथमतः मी तमाम देशवासियांना येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो. त्याचबरोबर बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जातो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचारांची जयंती करण्याची परंपरा या तालुक्याला आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी गेल्या 3 वर्षाखाली छत्रपती शिवरायांची इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारी शिवसृष्टी या ठिकाणी लोकप्रिय लोकनेते आमदार राजभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून उभारली गेली. गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी शिवसृष्टी या ठिकाणी भव्य दिव्य शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. या वर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजन्मोत्सव आम्ही साजरा करत आहोत. या शिवजन्मोत्सवाचं आमचं पहिल्या वर्षीचं आम्ही स्वरूप पाळण्या सोहळ्याच्या माध्यमातून केलं होतं, दुसऱ्या वर्षी फुलाच्या माध्यमातून केलं होतं आणि ह्या वर्षी आम्ही लाईटच्या माध्यमातून या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा करतोय. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बार्शी शहर आणि तालुक्यातील अनेक कुटुंब, अनेक शिवभक्त, महिला, युवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदल्या दिवशी येतात. त्याच्यामुळं उद्या आम्ही 18 तारखेला ह्या लाईट शोचं अनावरण किंवा लोकार्पण लोकांसाठी आम्ही संध्याकाळी 6 वाजता खुलं करत आहोत. लोकप्रिय लोकनेते विकासरत्न आमदार राजभाऊ राऊत याचबरोबर या शिवसृष्टीसाठी जो पुतळा ज्यांनी दिला ते राजविजय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विजय नाना राऊत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणची शिवजन्मोत्सव हा प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केला जातो. यावर्षी आम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर, महिला, व्यापारी, शिवभक्त, शिवमंडळाचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रत्येकाचं या ठिकाणी प्रत्येकाच्या हस्ते छत्रपती शिवरायांचं पूजन करणार आहे. हा जन्मोत्सव सोहळा जो आहे, मध्यवर्ती शिवसृष्टी शिवजन्मोत्सव सोहळा, हा कुठल्या संघटनेचा, कुठल्या पदाधिकाऱ्यांचा किंवा विशिष्ट लोकांचा नसून हा संबंध बार्शी तालुक्यातील शिवभक्तांचा आहे. अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट, गतवर्षी आम्ही मासाहेब जिजाऊंच्या हातातील छत्रपती शिवराय यांचं शिल्प या ठिकाणी उभारलं होतं. यावर्षी आम्ही छत्रपती शिवरायांनी व मासाहेबांनी सोन्याचा नांगर शेतकऱ्यांसाठी जो चालवला होता त्याचं 3D शिल्प या ठिकाणी उभारणार आहोत. भव्य आणि दिव्य लाईटिंगचं काम आज पहाटे 2 वाजेपर्यंत आमचे सर्व सहकारी कंप्लीट करतील आणि उद्या मी सर्वांना या निमित्तानं आग्रहाचं निमंत्रण देतो की हा शिवजन्मोत्सव सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची लाईटिंग, अशा पद्धतीचे आतिषबाजी, अशा पद्धतीचं आयोजन आणि नियोजन ह्याच्या आधी कुठेही झालं नाही. अशा पद्धतीचं नियोजन या सर्व शिवभक्तांनी केलं आहे आणि त्याचा लाभ जर आपण घेतला तर ही जन्मोत्सव द्विगुणित होईल एवढी आशा व्यक्त करतो. आणि सर्वांनी उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी उपस्थित राहावं एवढं आग्रहाचं आमंत्रण देतो.